नमस्कार मित्रांनो, आजचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो। आता हे विधान चूक आहे की बरोबर आहे? तर बरोबर आहे, कारण 2003 पासून भारतामध्ये भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो। आता याचं कारण कोणतं आहे? 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परत आलेले होते। आणि लक्षात असू द्या, महत्त्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिकेकडून आपण आपल्या भारतीय घटनेमध्ये घटना दुरुस्ती हा स्रोत घेतलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि घटना दुरुस्ती घटनेच्या कलम 368 मध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाग कितीमध्ये येते तर 20 मध्ये विचारलं जाते। म्हणून आपण हा जो 9 जानेवारी दिवस आहे भारतीय प्रवासी दिवस साजरा करतो प्रश्नाशी लावून दिलेला आहे। चला, तर या पद्धतीने हा एक पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर बांगलादेशच्या 5व्यांदा पंतप्रधान होणाऱ्या महिला कोण ठरलेल्या आहे? तर त्या ठरलेल्या आहे शेख हसीना। आणि शेख हसीना ह्या त्या बांगलादेशच्या पंतप्रधान झालेल्या आहे आणि त्यांचा पक्ष आहे अवामी लीग पक्ष। बांगलादेशची निर्मिती ही 16 डिसेंबर 1971 मध्ये झालेली होती। भारताला 7 देशांची भूसीमा लागलेली आहे, जी की एकूण 15,200 किलोमीटर आहे। त्यामध्ये सर्वाधिक भूसीमा लक्षात घ्या 4,096 किलोमीटर, म्हणजे एकूण सीमेच्या 27% सीमा ही आपले बांगलादेशला लागलेली आहे। त्यामुळे हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 जो आहे हा मिळालेला आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना। हे दोन्हीही प्लेयर बॅडमिंटनपटू आहे। मात्र तुम्हाला 2022चा जर पुरस्कार विचारला तर उत्तर लक्षात ठेवायचं आपल्याला अचंता शरद कमल, जे की टेबल टेनिस या खेळासंबंधित आहे। त्यामुळे 2022 विचारलं की 23 विचारलं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी राहणार आहे मित्रांनो। ओके, सो केअरफुली प्रश्न वाचत चला। तर बघा मित्रांनो, एक पॉईंट तुम्हाला इथे सांगायचा आहे IMP पॉईंट, तो हा की आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 15-15 मार्कची टेस्ट सिरीज सुरू करत आहे। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम एक PDF पाठवली जाईल, ज्यामध्ये 15 प्रश्न असतील आणि नंतर ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि नंतर काही वेळातच तिथून लक्षात घ्या तुम्हाला त्याचे आन्सर आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील। म्हणजे तुमची 15-15 मार्कची टेस्टची सॉल्व होणार आणि लक्षात घ्या महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मी त्याचं एक्सप्लेनेशन पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहे। तर ते टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करून घ्या। ओके, चला। त्यानंतर पाहता, गोध्रा हत्याकांड गुजरातमध्ये झालेला होता 2002 मध्ये। ओके, आणि या संबंधित चौकशी करण्यासाठी आयोग नेमलेला होता नानावटी आयोग। ठीक आहे, तर सध्या चर्चेमध्ये आहे म्हणून मी हा पॉईंट कव्हर करून दिलेला आहे। तर दयेचा अधिकार जो आहे मित्रांनो राष्ट्रपतींना कलम 72 नुसार आहे, तर राज्यपालांना दयेचा अधिकार कलम 161 नुसार आहे। हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। ओके, म्हणजे तुम्हाला या संबंधित काही प्रश्न विचारले जाऊ शकतात। उच्च न्यायालय, आता उच्च न्यायालयाची स्थापना लक्षात घ्या भारतामध्ये एकूण जे उच्च न्यायालय आहे ते 25 आहे। मात्र 2च केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्ली आणि जम्मू काश्मीर, ज्या ठिकाणी काय आहे उच्च न्यायालय आहे। ओके, आणि आपल्या भारतामध्ये लक्षात घ्या केंद्रशासित प्रदेश जे आहे एकूण 8 आहे आणि 28 राज्य आहे। तर या 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये 2च ठिकाणी उच्च न्यायालय आहे, तर 3 ठिकाणी विधानसभा आहे, जसं की दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी। लक्षात ठेवा। ओके, हा एक पॉईंट तुम्हाला इथे मी कव्हर करून दिलेला आहे। त्यानंतर 5वे विश्व कॉफी संमेलन 2023 कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहे? तर बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी पार पडलेले आहे। कॉफी उत्पादनात जर अग्रेसर राज्य कोणतं असेल तर ते आहे कर्नाटक। आपल्या भारतामधील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कर्नाटकमध्ये घेतले जाते आणि बाबूबुदान टेकड्या ह्या कर्नाटकमध्ये असून त्या कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे ठिकाण सुद्धा कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे तिथं काही प्रमाणात स्ट्रॉबेरी घेतलं जाते, मात्र स्ट्रॉबेरी उत्पादन सर्वाधिक महाबळेश्वरला घेतलं जाते। महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा या ठिकाणी आहे। हा एक पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करा। आणि वर्ल्ड कॉफी डे कधी असतो? तर बघा 1 ऑक्टोबरला असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जागतिक चहा दिवस कधी असते हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि कोणाला कॉफी आवडते आणि कोणाला चहा आवडते ते सुद्धा नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। ओके, चला, मला तर चाय जास्त आवडतो बघा। त्यानंतर पहा ICC T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर वेस्ट इंडिज अँड अमेरिका या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। ओके, सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा। ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 पार पडलेला आहे, तर याचा विजेता कोण ठरलेला आहे? ऑस्ट्रेलिया। 6व्यांदा, कितव्यांदा? 6व्यांदा विजेता ठरलेला आहे, तर उपविजेता ठरलेला आहे भारत। भारताने आतापर्यंत हा वर्ल्ड कप फक्त 2 वेळा जिंकलेला आहे, एक 1983 मध्ये आणि एक 2011 मध्ये। ठीक आहे। हिम तेंदुआ हा प्राणी कोणत्या राज्याचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर तो देश आहे किर्गिस्तान। हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा।
मग आता किर्गिस्तान सध्या चर्चेमध्ये आहे, तर आपल्याला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते की भारत आणि किर्गिस्तान दरम्यान कोणता युद्ध सराव आहे, तर त्या युद्ध सरावाचं नाव आहे खंजर युद्ध सराव। त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी इथे व्यवस्थित आता पाठ करून घ्या। ओके, असंच मी बघा त्या दिवशी सांगितलं की मालदीव आणि भारताचे सध्या विवाद चालू आहे, तर भारत आणि मालदीव दरम्यान कोणता युद्ध सराव आहे, तर तो आहे एकुवेरिन युद्ध सराव। ओके, सो हा पण युद्ध सराव तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे। बाकी हँड इन हँड चायना, त्यानंतर इंद्र म्हटलं तर भारत आणि रशिया हे आपल्याला माहीत आहे। ओके, सूर्यकिरण म्हटलं तर भारत आणि नेपाळ। आता पुढचा प्रश्न बघा, 10 जानेवारी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आलेला आहे, कारण इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्या काळामध्ये पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूरला 10 जानेवारी 1975ला भरली होती। त्यामुळे लक्षात घ्या 10 जानेवारी हा दिवस आपण जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करतो। मात्र राष्ट्रीय हिंदी दिवस कधी असतो, तर त्याची तारीख आहे 14 सप्टेंबर, कारण घटनेमध्ये हिंदी भाषेचा समावेश 14 सप्टेंबरला करण्यात आलेला होता। आणि लक्षात असू द्या हिंदी संबंधित जी कलम आहे ती आहे 343। ओके, मात्र 351 काय म्हणते, हिंदी भाषेचा विकास, आणि यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे। ठीक आहे, 343 तर हिंदी भाषा आहेच, परंतु हिंदी भाषेचा विकास हा शब्द आला तर 351 लक्षात ठेवा। आणि मग कार्यालयीन भाषा संबंधित घटनेत भाग कोणता आहे, तर तो आहे 17, आणि परिशिष्ट 18 मध्ये एकूण 22 भाषा आहे। हा पण एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS ची स्थापना केव्हा झाली, 1925 मध्ये झालेली आहे, आणि ते नागपूरला करण्यात आली होती, आणि संस्थापक होते केशव हेडगेवार, आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहे RSSचे, तर ते आहे मोहन भागवत। आणि लक्षात असू द्या 1915 मध्ये म्हणजे याच्या 10 वर्षा अगोदर 1915 मध्ये हिंदू महासभा ही संघटना स्थापन करण्यात आली होती, आणि त्या संबंधित व्यक्ती होते पंडित मदन मोहन मालवीय। लक्षात असू द्या पंडित मदन मोहन मालवीय। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहे, तर ते झालेले आहे अरविंद पानगडिया। ओके, आणि हा आयोग 2026 पासून कार्यरत होणार आहे, आणि सचिव कोण झालेले आहे 16व्या वित्त आयोगाचे, तर ते झालेले आहे ऋत्विक पांडे। मग आता वित्त आयोग चर्चेमध्ये आहे, तर थोडं पॉलिटीमध्ये जाणं आवश्यक आहे। तर बघा कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते, आणि जोही आयोग कलमीमध्ये आहे म्हणजे घटनेमध्ये आहे त्याला घटनात्मक दर्जा असतो, लक्षात घ्या। म्हणून वित्त आयोगाला घटनात्मक दर्जा आहे का, तर हो, लक्षात ठेवा। आणि भाग 12 मध्ये वित्त आयोगाचा समावेश आहे। वित्त आयोगाची स्थापना कोण करतात, मग राष्ट्रपती, आणि 5 वर्षाकरता वित्त आयोगाची स्थापना केली जाते। कलम 281 आहे वित्त आयोगाच्या शिफारसी। ओके, 280 मध्ये वित्त आयोगाची स्थापना आणि 81 मध्ये वित्त आयोगाच्या शिफारसी आहे। आणि कार्य काय आहे, केंद्र व राज्य यांच्यात कर महसुलाचे काय करणे, वाटप करणे, लक्षात असू द्या। मग आता सध्या जो 15वा वित्त आयोग चालू आहे, या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, NK सिंग, लक्षात असू द्या। सचिव कोण आहे, अरविंद मेहता। ठीक आहे, 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहे, अरविंद मेहता। आणि एक पॉईंट लक्षात ठेवा, एक पॉईंट हा लक्षात ठेवा की 15व्या वित्त आयोगानुसार राज्यांना वाटा 41% आहे, तर 59% वाटा केंद्र सरकारला मिळतो। ओके, सो 41% राज्यांना वाटा आहे, आणि यामध्ये सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला आहे, तर सर्वात कमी वाटा गोवा या राज्याला आहे। दोन्ही पॉईंट माझ्याकडून मोस्ट MP करा। चला त्यानंतर गव्हर्नन्स निर्देशांकात प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेने पटकावलेला आहे, तर ती महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड कुठे आहे, तर ते पुणे या जिल्ह्यामध्ये येते। सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आपल्या भारतामधील, आशिया खंडामधील, लक्षात असू द्या। भारत यात्रा 2024 लक्षात घ्या राहुल गांधी सुरू करणार आहे, तर हे 14 जानेवारी पासून तर 20 मार्च 2024 पर्यंत राहणार आहे। इम्फाळची राजधानी मणिपूर, लक्षात घ्या मणिपूरची राजधानी इम्फाळ या ठिकाणाहून ही सुरू होणार आहे, आणि मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी तिचा शेवट होणार आहे, आणि ही साधारणतः 14 राज्यातून जाणार आहे। याच्या अगोदर तुम्हाला माहित असेल की भारत जोडो यात्रा ही दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलेली होती, लक्षात असू द्या। आणि आता ही जी यात्रा आहे ही यात्रा पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, म्हणून मी हे थोडं डिस्टन्स आणून दिलेलं आहे तुमच्यासाठी। लक्षात असू द्या भारताची उत्तर दक्षिण लांबी ही 3214 किलोमीटर आहे, तर पूर्व पश्चिम लांबी ही 2933 आहे। मात्र ही यात्रा कशी अशा पद्धतीने येणार आहे, तर लक्षात घ्या त्यामुळे ही डिस्टन्स वाढू शकते, परंतु मी भारताचं एक्झॅक्टली डिस्टन्स तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। तर हे किती किलोमीटरची यात्रा असणार आहे हे मला तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। ओके, आणि आपल्या चॅनलवरचं जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि मित्रांपर्यंत शेअर पण नक्कीच कराल। आणि तसं पण आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहे,
त्यामुळे याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल मित्रांनो. टाइम आउट होणारा जगातील पहिला खेळाडू कोणता ठरलेला आहे, तर अँजेलो मॅथ्यूज ठरलेला आहे श्रीलंकेचा. का बरं ठरला, कारण तुम्हाला माहीत आहे ह्या स्टेडियममध्ये जेव्हा मॅच चालू असते तेव्हा एक प्लेअर आउट झाल्यानंतर तो जेव्हा बाहेर जातो तर दुसऱ्या प्लेअरला 2 मिनिटाच्या स्टेडियममध्ये आतमध्ये यावं लागते, परंतु 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ मॅथ्यूज यांना लागलेला होता. त्यामुळे बांगलादेशचे जे कॅप्टन आहे शकीब उल हसन यांनी लक्षात घ्या एम्पायरकडे आऊटची मागणी केली आणि एम्पायरने आऊट दिलं. त्यामुळे टाइम आउट होणारा इतिहासातील लक्षात घ्या आणि जगातील पहिला खेळाडू अँजेलो मॅथ्यूज ठरलेला आहे, जो की श्रीलंकेचा आहे. कोणत्या संघाविरुद्ध मॅच चालू होती, तर बांगलादेश. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. आता पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे होते इंटरनॅशनल सोलर अलायन्स. इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना 30 नोव्हेंबर 2015ला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली होती. मात्र मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 95वा सदस्य देश चिली झालेला आहे. ओके, तर इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अध्यक्ष आणि सचिव कोण आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. युनो दरवर्षी वर्ष डिक्लेअर करत असते, तर 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, त्यानंतर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष 2024 म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय उंट वर्ष सुरू आहे. येणारे जे 2025 हे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय हिमनद्या संरक्षण वर्ष असणार आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, जे जागतिक तापमान आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मी हे तिन्ही कव्हर करून दिलेले आहे, लक्षात असू द्या. सो 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष पण आहे. युवक दिवस. राष्ट्रीय युवक दिवस अलीकडेच 12 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. तर हा युवक दिवस घोषित झाला होता 1984 मध्ये आणि सुरुवात झाली 1985 मध्ये. ओके, स्वामी विवेकानंदजी यांचा जन्म 12 जानेवारी 1863ला झाला होता, म्हणून लक्षात घ्या 12 जानेवारीला आपण राष्ट्रीय युवक दिवस साजरा करतो. परंतु जागतिक युवक दिवस म्हटलं तर 12 ऑगस्ट लक्षात ठेवा. ओके, इथे पण 12 तारीख आहे, इथं पण आहे, फक्त इथं 12 जानेवारी आणि इथे 12 ऑगस्ट आहे. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते, तर त्यांच्या गुरुचे नाव होते रामकृष्ण परमहंस आणि पूर्ण नाव होते रामकृष्ण परमहंस यांचे गदाधर चट्टोपाध्याय. लक्षात असू द्या त्यांनी रामकृष्ण मिशन पण काढलेलं होतं स्वामी विवेकानंदजी यांनी. लक्षात घ्या रामकृष्ण मिशन कधीचं होतं, 1897चं. हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा, इतिहासामध्ये यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे. 11 सप्टेंबर 1893ला शिकागो इथं धर्म परिषद भरली होती, तेथे स्वामी विवेकानंदजी गेलेले होते. स्वामी विवेकानंदजी यांचं निधन 4 जुलै 1902ला झालेलं होतं. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. आणि जागतिक युवक दिवस 12 ऑगस्ट आपल्याला माहिती आहे. नॅशनल यूथ प्रोग्राम 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे, नाशिक. ओके, आणि इथे नरेंद्र मोदी पण येऊन गेलेले होते, हा पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. विनायक दामोदर सावरकर लक्षात घ्या यांनी 1904 मध्ये नाशिकला अभिनव भारत संघटना स्थापन केलेली होती यंग इटली या चळवळीच्या आधारावर. ओके, यंग इटली चळवळ कोणी सुरू केली होती, जोसेफ मॅझिनीचे चरित्र विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले होते. आणि मित्रमेळा 1900 मध्ये काढलेली होती आणि राष्ट्रभक्त समूह 1899ची संस्था होती. आता पुढचा प्रश्न बा. युनोद्वारे आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 1985 लक्षात असू द्या. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी लिहिलेले होते. आणि विष्णू भट गोडसे यांचं एक पुस्तक आहे, आपल्या स्टेट बोर्डमध्ये पण रेफरन्स आहे, माझा प्रवास. हे 1857च्या उठावावर आधारित पुस्तक होतं. सो माझा प्रवास हे पुस्तक कोणाचं आहे, विष्णू भट गोडसे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अलीकडेच आमदारांच्या अपात्रते संबंधित निकाल देण्यात आलेला आहे. तर हा निकाल दिलेला आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी. ओके, त्यामुळे मी इथं ह्या कलमा कव्हर करून देत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची कलम घटनेमध्ये 178 आहे, तर विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती या संबंधित कलम आहे 182. तर राज्यसभा सभापती व उपसभापती यांची कलम आहे 89. तर लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची कलम आहे 93. तर ह्या कलमा व्यवस्थित पाठ करून घ्या. तर या 4 कलमा व्यवस्थित पाठ करून घ्या, कारण यावरती परीक्षेत नक्कीच प्रश्न विचारला जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहे, राहुल नार्वेकर. आता शेवटचे काही पॉईंट्स बघा. राष्ट्रीय खेल पुरस्कार 2023 लक्षात घ्या, यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना देण्यात आलेला आहे आणि हे दोघेही खेळाडू बॅडमिंटनपटू आहे. तर अर्जुन पुरस्कार लक्षात घ्या सुरुवात झाली 1961, 2023 मध्ये 26 खेळाडूंना देण्यात आलेला आहे. त्यापैकी मी काही खेळाडू इथे घेतलेले आहे. मोहम्मद शमी यांना क्रिकेटसाठी, ओजस प्रवीण देवतडे तिरंदाजीसाठी, आर्चरीसाठी, आदिती गोपीचंद स्वामी यांना सुद्धा तिरंदाजीसाठी, आर वैशाली बाबू यांना बुद्धिबळ, आर प्रज्ञानंद यांच्या सिस्टर आहे त्या, त्यानंतर दीक्षा डागर गोल्फ मोस्ट टाइम फिकरा, पवन कुमार यांना कबड्डीसाठी अर्जुन पुरस्कार,
अयहिका मुखर्जी यांना टेबल टेनिस, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि शीतल देवी तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो, यांना पॅरा तिरंदाजीसाठी काय देण्यात आलेला आहे, अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. एकूण 26 खेळाडू लक्षात असू द्या. रिफॉर्म होम म्हणजेच तुरुंगाचे नाव सुधारगृह असे कोणत्या सरकारनं ठेवलेले आहे, उत्तर प्रदेश. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 झाला, तर निधन 11 जानेवारी 1966 ताश्कंद या ठिकाणी झालेले होते. आणि बघा, भारत पाकिस्तान युद्ध 1965 मध्ये झालेले होते, तेव्हा ते त्यावेळी जानेवारी 1966 मध्ये तिथे गेलेले होते आणि त्या ठिकाणी ताश्कंद करार झाला होता आणि त्यानंतर तिथे लगेच त्यांचं निधन पण झालेलं होतं मित्रांनो. ओके. आणि 11 जानेवारी हा दिनविशेष होता, कारण मंथमधले जे दिवस असतात त्या संबंधित ऐतिहासिक ज्याही गोष्टी घडते ते मी करंट अफेअरमधून कव्हर करून देत असतो. तर 11 जानेवारी 1911 सत्यशोधक समाजाची शाखा ही कोल्हापूरला स्थापन करण्यात आलेली होती. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. PM लाल बहादूर शास्त्री यांनी एक नारा दिला होता, जय जवान जय किसान. तर PM अटल बिहारी वाजपेयी यांनी नारा दिलेला होता जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. तर PM नरेंद्र मोदी यांनी नारा दिलेला आहे, जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान. ठीक आहे. तर हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. हंगामी व प्रभारी पंतप्रधान भारताचे पहिले कोण होते, तर ते होते गुलजारीलाल नंदा. तर भारताचे पहिले हंगामी प्रभारी राष्ट्रपती होते VV गिरी. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि आजचा शेवटचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2023 अलीकडे डिक्लेअर झालेले आहे. यामध्ये सर्वात स्वच्छ शहर 2 ठरलेले आहे, इंदोर व सुरत. हे पहिल्या क्रमांकावर आहे. तर 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणारं शहर कोणतं, तर उत्तर आहे सासवड पुणे. आणि हाच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित क्लिअर करा. आणि राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आपल्या महाराष्ट्रानं आणि सेकंड क्रमांक पटकावलेला आहे मध्य प्रदेशने. तर सर्वात स्वच्छ राज्य आहे महाराष्ट्र. ओके. सो जय महाराष्ट्र. ठीक आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण हे करंट अफेअर कव्हर केलेलं आहे. करंट अफेअर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, याचा मला खूप मदत होईल मित्रांनो. टेक केअर. थँक्यू सो मच. बाय बाय.